या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती ओंकारला हेच सांगत असतो की मास्तरीणबाई आम्हाला भेटायला येणार नाही, पण तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते आणि तिला बघून ओंकार आनंदानेच अधिपतीला सांगतो की बघ भावा, वहिनी स्वतः तुला भेटायला आल्या आहेत. आणि जेव्हा अधिपती अक्षराला बघतो तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. अक्षरासुद्धा खूप खुश होते आणि धावतच अधिपतीच्या जवळ जाते. दोघेही रडतच एकमेकांकडे बघत असतात. मात्र तितक्यात मग अक्षराच्या पाठीमागून तो मदनसुद्धा येतो आणि त्याला बघून अधिपतीचा चेहराच उतरतो. दुसरीकडे दुर्गी तिच्या मोबाईलमधील तो व्हिडिओ भुवनेश्वरीला दाखवते आणि तो व्हिडिओ बघून भुवनेश्वरी विचारते की हा तो मदन आहे का. मात्र मदन कोण हे दुर्गीला माहिती नसते. भुवनेश्वरी तिला सांगते की मदन सुनबाईंचा शाळेतला मित्र आहे, तो अमेरिकेला असतो आणि आत्ता इकडे आलाय. तर दुर्गी म्हणत असते की मग कदाचित हा तोच असेल, पण बघ ना, हिला लाजसुद्धा वाटत नाही. एवढ्या मोठ्या घराची सून आहे आणि कशी त्याला टाळ्या देते, कशी त्याच्याशी हसून बोलते. तर भुवनेश्वरी म्हणत असते, पण दुर्गे तू हा व्हिडिओ रेकॉर्ड का केला. तर दुर्गी खाली मान घालून माफी मागत म्हणते की ताई मला माफ कर, मी तुला न सांगता हे काम केलं. पण मला खरंच ना तिचा खूप राग आला होता. जेव्हा ती म्हणाली ना की मला या घरात तुझ्यासोबत राहायचं नाही आहे, तेव्हाच मला असं वाटलं होतं की तिला इथून हकलून द्यावं, कारण मी तुझ्यासाठी ना काही करू शकते. पण जर तुला माझं हे काम आवडलं नसेल तर मी माफीही मागते. मात्र त्यावेळी भुवनेश्वरी हसतच म्हणते की दुर्गे तू एक नंबर काम केलं आहे. आणि ते ऐकून दुर्गी तर खूपच खुश होते आणि मग ती भुवनेश्वरीला तिखट मीठ मिरची लावून सांगू लागते की मला ना त्या मास्तरनीला उद्ध्वस्त करायचं आहे आणि म्हणूनच मी तिच्या विरोधात काही सापडते की नाही हे बघायला तिच्या पाठोपाठ फिरत होते. मी खूप प्रयत्न केला ग ताई, अगदी तहानभूक विसरून मी प्रयत्न करत होते, मात्र माझ्या हाती काही लागलंच नाही. आणि शेवटी जेव्हा मी परत घरी यायला निघाले ना तेव्हा मला ही मास्तरडी त्या मुलासोबत फिरताना बोलताना दिसली. मग मला असं वाटलं की लगेच हिचा व्हिडिओ काढावा आणि अधिपतींना दाखवावा. मात्र अधिपती माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत हे मला माहिती होतं, म्हणून मग मी तुझ्याकडे आले. आणि ते सगळं काही ऐकून भुवनेश्वरी खुश होते आणि दुर्गीचं कौतुक करते. तर दुर्गी म्हणत असते की ताई आजपर्यंत तू आमच्यासाठी खूप काही केलंय, म्हणजे आजकाल लोक सख्या बहिणीसाठी सुद्धा इतकं करत नाही जितकं तू माझ्यासाठी केलं. मी तुझ्या उपकाराची परतफेड करत नाही, मात्र माझं तुझ्यावर प्रेम आहे ना, म्हणूनच मी हे सगळं करते. आणि मग ती भुवनेश्वरीला सांगते की या मास्तरडीचा आणि त्या मदनचा व्हिडिओ आपण सोशल मीडियावर टाकूयात. दुसरीकडे अक्षराचे बाबा घरी आल्यानंतर ते इराला विचारत असतात की नक्की काय बोलणं चालू होतं तुमचं. तर ती पटकन म्हणत असते की काही नाही, आम्ही सहजच बोलत होतो. मात्र आई तिला सांगते की इरा आता खोटं बोलू नको, कशाला विषय बदलते. मात्र इरा काही आईचं ऐकत नाही. ती बाबांना भुवनेश्वरी मॅडमच्या विषयाबद्दल काही कळू न देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. मात्र शेवटी आई म्हणते की थांबा, मी तुम्हाला सांगते ही काय बोलत होती ते. आणि मग त्यानंतर आई इराचं भुवनेश्वरीबद्दलचं मत बाबांना सांगते. त्यामुळे बाबा चिडून म्हणतात की त्या भुवनेश्वरी मॅडम कधीच चांगल्या असू शकत नाही आणि त्यांचं नावसुद्धा या घरात आता कोणीही काढायचं नाही आहे. आणि त्यामुळे इरा तर घाबरतेच, पण मग तरीही ती म्हणत असते की मी काही त्या माणूस म्हणून चांगल्या आहेत असं म्हणत नव्हते, मला त्या फक्त उद्योजिका म्हणून आवडतात, उद्योजिका म्हणून त्या चांगल्या आहेत असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता. आईने उगाच गैरसमज केला आणि मलाच ओरडली. आणि ते ऐकून बाबा म्हणतात की ते काही का असेना, पण आता त्या सूर्यवंशींच्या घरातील एकाचं सुद्धा नाव आपल्या घरात कोणीही घ्यायचं नाही. आणि ते ऐकून इरा खुश होत म्हणते म्हणजे ताईने सुद्धा त्यांचं नाव घ्यायचं नाही का. पण त्यावर बाबा काहीही उत्तर देत नाही. तर इरा नाटक करत म्हणत असते की ठीक आहे ताई, त्यांच्या घरातील आता सदस्य आहे म्हटल्यावर आपण तिला सहानुभूती देण्यासाठी त्यांच्याबद्दल बोलूयात, मात्र त्या व्यतिरिक्त आपण त्यांचं नावसुद्धा उच्चारायचं नाही. आणि त्यावेळी बाबा म्हणतात की अगदी खरं आहे, आता काही झालं ना तरी मी माझ्या अक्षूला परत त्या घरात पाठवणार नाही. आणि हे बोलता बोलताच त्यांना ठसका लागतो, त्यांची तब्येत बिघडते. आई पटकन त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. तर इरा ती संधी साधून पुन्हा एकदा कन्फर्म करून घेते की बाबा तुम्ही खरंच ताईला त्यांच्या घरी पाठवणार नाही ना. आणि त्यावर ते म्हणतात की कधीच नाही. त्यामुळे इरा तर खूपच खुश होते. त्यानंतर तिचे आईबाबा तिथून निघून जातात. तर इरा मूर्खपणा करत तिच्या आईच्या पर्समधून 1000 रुपये काढते आणि तिला आवाज देत म्हणते की आई, मी तुझ्या पर्समधून 500 रुपये घेतले आहेत. आणि ती हसतच तेथून निघून जाते. दुसरीकडे अधिपतीला बघून अक्षरा खूप खुश असते. मात्र अधिपतीचं त्या मदनकडे लक्ष जातं आणि तो रागातच तेथून निघून जातो.
तर अक्षरा म्हणत असते की भाऊजी मी ते अधिपतींसोबत बोलायला आली आहे. तर ओंकार तिला सांगतो की वहिनी जा तुम्ही त्याच्यासोबत शांतपणे बोला. आज तुमच्यामध्ये जे काही गैरसमज आहेत ते मिटवून टाका. शिवानी सुद्धा तिला हेच सांगते आणि मग अक्षरा लगेच अधिपतीच्या पाठोपाठ जाते. तर तो मदन देखील त्यांच्या पाठोपाठ जाण्यासाठी निघतो, पण शिवानी आणि ओंकार त्याला थांबवतात. ते म्हणत असतात की तुम्ही कुठे चाललात, तो नवरा बायकोचा प्रश्न आहे, ते बघतील काय करायचं ते. आणि त्यामुळे मदन आश्चर्याने विचारतो नवरा बायको म्हणजे ते अधिपती होते का? आणि त्यावर शिवानी सांगते हो ते अधिपती आहेत, अक्षरा वहिनींचे मिस्टर. आणि ते ऐकून मदनला आश्चर्याचा धक्का बसतो. तो म्हणत असतो की पण मग ते असे तिच्याशी का वागले, रागात का निघून गेले? तर ओंकार त्याला सांगतो की त्यांचं भांडण झालं आहे, पण आपण यात पडायला नको, आपण जाऊन चहा पिऊयात. ते दोघेजण बोलतील, त्यांच्यातील गैरसमज दूर करतील. आणि ते ऐकून त्या मदनला असं वाटतं की म्हणूनच अक्षरा इतके दिवस अपसेट होती, पण तिने मला यांच्या भांडणाबद्दल काही सांगितलं का नाही. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. दुसरीकडे भुवनेश्वरी दुर्गीला विचारत असते की सोशल मीडिया म्हणजे काय. तर दुर्गी तिला सांगते की अगं तिथे जगभरातली लोकं असतात, आपण या मास्तरनीचा व्हिडिओ टाकला ना तर सगळ्या लोकांमध्ये तिची बदनामी होईल. पण भुवनेश्वरी म्हणत असते की आपल्याला त्यांची चार चौघात बदनामी करायची नाही आहे, आपल्याला फक्त त्यांना आपल्या आयुष्यातून आणि अधिपतींच्या आयुष्यातून काढायचं आहे. उगाच नको तिथे तुझं डोकं चालवू नको, आपल्याला फक्त त्यांची घरात बदनामी करायची आहे, त्यांच्याबद्दल अधिपतींना वाईट साईट सांगायचं आहे, उगाच आपल्या अंगलट काहीतरी येईल असं करायचं नाही. आणि त्यावर दुर्गी म्हणते की ठीक आहे. दुसरीकडे अधिपती त्याच्या ऑफिसमध्ये जातो आणि त्याच्या पाठोपाठ अक्षरा देखील त्या ठिकाणी येते. आणि मग ती रडतच जाऊन अधिपतीला मिठी मारते. अक्षरा जवळ आल्यावर अधिपतीला खूप आनंद होतो आणि मग तो देखील रडतच तिला जवळ घेतो. दोघेही रडतच एकमेकांशी बोलत असतात. अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई तुम्ही का आम्हाला सोडून गेलात, तुम्हाला माहिती आहे ना आम्ही तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तर ती देखील रडतच म्हणत असते की अधिपती मी सुद्धा तुमच्याशिवाय नाही राहू शकत, माझ्याकडून चूक झाली, पण आता मी तुम्हाला सोडून कधीच कुठेही जाणार नाही. तर अधिपती म्हणत असतो की मी तुम्हाला कुठे जाऊही देणार नाही, मी चिडलो होतो म्हणून तुम्ही रागावून निघून गेलात ना, पण तुम्ही समजूतदार आहात ना, मग मला का नाही समजून घेतलं, असं कुठे सोडून जायचं असतं का, यापुढे तुम्ही जा मग मी सांगतो तुम्हाला. आणि त्यावर अक्षरा म्हणत असते की अधिपती आता मी कधीच तुम्हाला कुठेही सोडून जाणार नाही. आणि मग त्यानंतर ती अधिपतीला सांगते की तुमच्यासाठी माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. तर अधिपती विचारतो की काय. आणि मग अक्षरा त्याला जवळ बोलावते आणि त्याचा हात पोटावर ठेवते. तर तो विचारत असतो की काय झालं मास्तरीनबाई, तुमच्या पोटात दुखतंय का? तर अक्षरा हसतच म्हणते की नाही अधिपती. आणि मग ती अधिपतीच्या कानात सांगते की तुम्ही बाबा होणार आहात. आणि ती गुड न्यूज ऐकून अधिपतीचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. तो खूप खुश होतो, त्याला काय करावं हे सुचत नाही. आणि मग तो अक्षराला घेऊन नाचू लागतो, तिच्या अंगावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करतो. त्यामुळे अक्षरा तर खूपच खुश होते. मात्र त्यानंतर तिला अचानक चक्कर येते आणि ती अधिपतीच्या अंगावर कोसळते. पण हे सगळं फक्त अक्षराचं एक स्वप्न असतं. मग ती भानावर येते आणि अधिपतीकडे जाण्यासाठी निघते. तो मात्र रागातच असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.